झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार SC37 न्यूज ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक। मी आपणास देत आहे दिनांक 8 ऑगस्ट 2025च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। तुळजापूर येथे महसूल मंत्री व मान्यवरांचा भव्य नाथगिरी सत्कार करण्यात आला। यावेळी महसूल मंत्री यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेवर उधळली स्तुतिसुमने। यावरून ड्रग्ज प्रकरण दाबले जाणार का याविषयी तुळजापूरकरांमध्ये उसळली चर्चा। तुळजापूर येथे नागरी सत्कार दरम्यान मानधनावर असलेल्या महिलांनी मानधन न मिळाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातच केला राडा। या राड्यामुळे सत्कारासाठी आणलेले हाजरीवर भाड्याचे लोक अशी चर्चा तुळजापुरात झाली सुरू। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपात केला अनेकांनी प्रवेश। जिल्ह्यात काँग्रेसला पडले खिंडार आणि झाली काँग्रेस खिळखिळी। माळउंबरा येथे सोलापूर धुळे महामार्गावर कारचा झाला अपघात। जखमी दोघांवर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचार सुरू। लाडकी बहीण योजनेचा हप्ता रक्षाबंधनासाठी होणार जमा, मात्र लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, बीड, नागपूर, सांगली येथील इत्यादी जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींना दिला धक्का। अनेक महिलांना वगळले। अशा बहिणींना मिळणार नाही लाभ। 26 लाख बहिणींची झाली ग्रह चौकशी सुरू। महाराष्ट्र राज्यात 6 महिन्यात अधिक दिवस राशन न उचलणाऱ्या राशन कार्ड धारकांना धान्य कोटा केला बंद करण्याचा घेतला निर्णय। 3,33,000 राशन धारकांचा कोटा झाला बंद। 30,000 कोटीची LPG गॅस अनुदान योजना केली शासनाने मंजूर। अनेक सिलेंडर धारकांना मिळणार योजनेचा लाभ। उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची आर्थिक गुन्हे शाखा धाराशिव येथे झाली बदली। उमरगा येथे महसूल मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करून सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या संभाजी ब्रिगेडने दिल्या घोषणा। पोलिसांनी केली संभाजी ब्रिगेडची धरपकड। जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय धाराशिव उस्मानाबाद येथे सुरक्षा समितीची बैठक संपन्न। घेतले सुरक्षेविषयी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय। या निर्णयावर केला बैठकीमध्ये शिक्कामोर्तब। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आणि झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।